आता जरा एका वेगळ्या खेळाकडे जाऊया. या खेळाचं नाव आहे कटू सत्य. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नांमध्ये जे उत्तर आहे ते कुणाच्या बाबतीत लागू पडतं हे तुम्ही ठरवा, आणि ज्याच्या बाबतीत किंवा जिच्या बाबतीत ते लागू पडतं त्यांनी कडू घोट घ्यायचा आहे आणि दुसरीने गोड घोट घ्यायचा आहे. गॉसिप करायला कुणाला जास्त आवडतं? दोघी नाही. प्या, दोघी प्या. इट्स ओके. शूट. हे खरंच कडू आहे. गो. ज्याला तू शिक्षा म्हणतेस तो आमचा आनंद आहे ना त्याचा. नाही 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 पुरे का? नाही नाही मी अजिबात. जगातली पहिली व्यक्ती अशी पाहिली जिने कडू खाल्ल्यावर. बरं, गॉसिपचे विषय काय असतात? काही असं कुठला मुद्दा नसतो. आम्ही सगळ्या विषयांवर गॉसिप. आणि गॉसिप फक्त की असं नाही, फक्त डोळ्यांनी होते आता. डोळ्यांनी ते कसं फक्त काय? डोळ्यांनी. ते असं कसं की काय? फॉर एक्झाम्पल हा. की तू काहीतरी बोललायस किंवा काहीतरी करतोय, ठीक आहे, तिला दाखवायचंय की तुझ्याकडे बघ, आणि हो. मग आम्ही बघून मग हसायचं की नाही. सगळं करतो डोळ्यांनी. आम्ही गॉसिप करतो. समजा तुम्ही आता मला दिवसभरात पहिल्यांदा पाहिलं. समजा मला मजा येते. सापडलाय. चला का थोडा वेळ चॅनल बदल. समजा तुम्ही मला आज दिवसभरात पहिल्यांदा भेटलाय, तर माझ्याविषयीच तुमची नजरानजर कशी असेल मला जाणून घ्यायचं. चला का तू हेच चॅनल बघ. यात कुठेही माझ्याविषयी आदर, प्रेम, उत्साह, कौतुक काही नव्हतं. उलट हा कसा एक कोण आहे हा? असं होतं काहीतरी. ठीक आहे, पुढच्या का असं का तुझ्या बायकोला वाईट वाटू नये म्हणून. हा, बाकी अदरवाईज मनातली रिॲक्शन द्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मोबाईलवर कोण जास्त वेळ असतं? तनिष्का. हो. अर्ध प्यायलीच तरी चालेल. थँक्यू. डायलॉग कोण विसरतं किंवा कुणाचे उशिरा पाठ होतात? बघा तुमच्या टेलिव्हिजनवरच्या लाडक्या आनंदी आणि अंबिका कोण विसरतं? दोघी. बरं चला, याचं उत्तर मला माहितीये. फंबल कोण जास्त होतं? ऍक्च्युली फंबल तिचं होतं. ती आता इथे नाहीये. ती कोण आहे? पौर्णिमाताई. पौर्णिमाताई. हो. सेटवरती झोप कुणाला लागते? दोघी आम्ही साधारण गॅप असला, पॉवर नॅप. पॉवर नॅप म्हणजे ती प्रॉपर नॅप असते. आम्ही अंगावर उषा सगळं आणून ठेवलंय. खरंच आम्ही खवय्ये आणि आम्ही झोपाळू अशा दोन्ही टाईपच्या. दोघी आहात. हो दोघी. आणि ते प्यायल्यावर तुला आता नवीन अट आहे तुझ्यासाठी, तुला ते करायला लागेल. तू का पितीयस? अगं तू पी ना पण. कारलंच आहे ते. कारलंच आहे ना. छान. ती आता पूर्ण वेळ अशीच बोलणार आहे. तुझ्या एक लक्षात आलंय का, ही त्या मैत्रिणींपैकी आहे जिला स्वतःला कमी मार्क पडल्याचा आनंद किंवा दुःख होत नाही, दुसरीला कमी मिळाल्याचा जास्त आनंद होतो. किती वाईट. मेकअपला वेळ कोण लावतं? मेकअपला कुणाला जास्त वेळ लागतो? प्रतीक्षाला. तिला जर म्हणजे ती त्या झोन मध्ये गेली तर ती फक्त बेस करते. झोन मध्ये गेली, नाहीतर आपलं पटापट. हा, तिने जर स्पीड लावला ना तर ती 10 मिनिटात सगळं रेडी होऊन ती पण बसते. कळलंय आपल्याला की आपण पोहोचलोय 10 वाजता, सीन आहे 2 वाजता, मग बेस, खूप म्हणजे मग आय शॅडो, एक्झॅक्टली. मग गाणंच एखादं. हो. नाही हे वाईट आहे. आता मी नाचतेच थोडा वेळ आणि मग नाचते? हो. मेकअप रूम मध्ये आम्ही खूप नाचतो. कुठल्या गाण्यावर? पिंकी है पैसे वालों की याच्यावर वगैरे नाचलोय आम्ही. पिंकी है पैसे वालों की. हो. मध्ये आमचा मोटो होता तो. हा? मोटो होता तो. तिच्याकडे तुम्ही आदर्श आत्या म्हणून बघता. फेवरेट गाणं आहे पिंकी हे पैसे वालों की. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, मोबाईलवर जास्त कोण असतं? कोणीच नाही. आम्ही पुस्तकं शहाणपणा वाचतो. करायचा नाही. अजिबात असं खोटी आम्ही उत्तरं आत्ताच बोललो की नाही आम्ही झोपतो. हा, आम्ही अजिबात फोनवर नाही. द्या. बरं, दोघींपैकी स्वभावाने छान कोण आहे? दोघी. मग दोघी गोड. आलेल्या सुंदर मुलींना गोडे ही म्हणाल्यावर तू कडू देतो की काय असं झालं नाही. हाय, गोड आहे. वा, पण फार छान. तुमच्या बोलण्यात हे आम्हाला कळालं की तुम्हाला जेव्हा शूटिंगला उशीर असतो तेव्हा तुम्ही मेकअप रूम मध्ये जरा मुली छान धमाल करता, आनंद घेता, डान्स करता.
अनन्या आणि अंबिकाला भेटून फार मजा येते आहे. तर आपण एक काम करूया, तुम्हाला आधी गिफ्ट हॅम्पर देऊया आणि मग त्याच्यानंतर आपण डान्स करत करत स्वयंपाकघरात जाऊया. चालेल ना? या नृत्याविष्कार करूया, तुमच्या आवडीचं गाणं लावतो. काय ऐक खाली? ना, हा. चपला काढू आम्ही. चपला काढायच्या आहेत? कुठे ठेवू? हा मी इथे चपला सांभाळायलाच आहे. द्या ना. समजा मला आपला, तुम्ही समजा मला आपला आणि ठेवा त्या चपला. तू म्हणतोयस म्हणून तुम्ही खरंच ठेवता, तुम्हाला काही वाटत नाही का ग? नाचायचं कसं? छान. 3, 2, 1 म्युझिक प्लीज. फारच भारी, कमाल. या स्वयंपाकघरात या. फारच छान. प्रतीक्षा आणि तनिष्का, स्वयंपाकघरात तुमचं स्वागत. आता पहिला पदार्थ आपल्याला करायचा आहे. पहिला पदार्थ हा तुमच्या मैत्रीला तुम्हाला डेडिकेट करायचा आहे आणि तुम्ही एकत्रित कुठला छान पदार्थ करू शकता किंवा जो दिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हा दोघी म्हणून याच्यावरती ताव मारू, छान आनंद घेऊ, असा पदार्थ करायचा आहे. कुठला आहे हा? पालकची भाजी, जी मी माझ्या पद्धतीने बनवते. पालकाची भाजी. येस. खरं सांगू का, आता मालिकेतल्या पोरी आजच्या काळातल्या म्हणल्यानंतर आम्हाला वाटलं काहीतरी सुशी असं काहीतरी अपेक्षित होतं, पण डायरेक्ट पालकावर आली ती. हो. तर हे थोडंसं पाहणाऱ्या प्रेक्षकांना, अरे वेदाची आत्या पण पालकाची भाजी करते, असं झालं. तर पालकाची भाजी का निवडली? मी खूप डाएट कॉन्शियस आहे. बर. पालक नाही खात एवढं, पण त्यानंतर मी आपल्या पद्धतीने एकदा बनवलं तर आपण खाऊ शकतो आणि मी ट्राय केलं आणि या सगळ्यांना आवडलं. तिने सेटवरती आणली होती. हो. फार छान. पालकाचे पदार्थच मला खूप आवडतात. म्हणजे पालक घालून भजी केली तर ती उत्तम लागतात. म्हणजे चला, आपण एक काम करूया. पालकाच्या भाजीच्या साहित्याकडे जाऊया आणि मग बघूया कृती काय घेऊन या. पालकाची भाजी करणार आहेत या दोन गुणी मुली. आता बघा, पालकाच्या भाजीमध्ये नवीन असं काय असं तुम्हाला वाटेल, तुम्ही तुमच्या घरी करत असाल, पण प्रत्येकीच्या हातची चव वेगळी असते आणि त्यात ही डाएट कॉन्शियस असल्यामुळे याच्यामध्ये टाकले जाणारे पदार्थही तशा पद्धतीचे असतील असा माझा अंदाज आहे. लागणारं साहित्य बघूया. पालक, कांदा, तूप, टोमॅटो. हा माझा स्पेशल मसाला आहे. घरी पिरी पिरी करतेस का हा? नाही, पिरी पिरी आहे, पण 10% स्वीट आहे. पिरी पिरी थोडंसं तिखट असतं, पण हे स्वीट आहे थोडंसं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे, यु नो. तर हा पिरी पिरी मसाला, हे काय? मोहरी मोहरी you know? मोहरी, हे काय? चाट मसाला, ओरिगानो, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, तिखट, हळद, मीठ आणि जिरं. वा, छान. घरामध्ये इझिली अवेलेबल असतं हे साहित्य. फक्त हो. पिरी पिरी तुमच्याकडे नसेल, तुम्हाला ते आणायला लागेल. बरं, पालक तुम्ही नेहमी, तुम्हाला माहिती आहेच, तुम्ही अनुभव यात, पण तरी एक सूचना की धुवून चिरावा, चिरून धुवू नका, म्हणजे त्यातलं लोह बाहेर पडणार नाही. कारण पालकामध्ये आयन असतं, लोह ज्याला आपण म्हणतो. तर पालक हे चांगलेच असतात आणि पालक हाही चांगला असतो. तर चला कृतीकडे बोलूया. काय म्हणतो संकर्षण, कसं आहे? गॅस लावला, आता काय? ऑइल की नाही, तूप. हो, अच्छा. खाईन तर तुपाशी होय. हा. प्रतीक्षा म्हणून तुला विचारतो, तुझ्या घरी कोणी अभिनय क्षेत्रात आहे? कुणाचं काही बॅकग्राऊंड किंवा कुणी काही शिकवलं असं काही आहे? नाही, मीच. तूच पहिली. काय आणि देऊ? तुझ्या घरी ग कोणीच नाही. कोणीच नाही. नाही. प्रतीक्षा, तू थोडंसं. कुठली आहेस? मी मूळची गडचिरोली. गडचिरोली. बर. आणि तू ग? मी मुंबई, बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. मुंबईत कुठे? मी ठाण्याची आणि शहापूर गाव माझं. अच्छा. आता काय लागेल तुला? कांदा? हा. नाही, आलं लसणाची पेस्ट. आता तू बघ. अजून काय तुमच्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज? आम्ही ट्रेकला गेलो होतो. हा, दोघीच? म्हणजे एका ग्रुप सोबत आम्ही दोघी. असं. अच्छा. आणि काय किल्ल्यावर का कुठे, म्हणजे कशावर? किल्ल्यावर नाही. आम्ही फिल्म सिटी मध्ये गेलो होतो. ट्रेल होती, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ट्रेल सुयश टिळक. चढण? हा, सुयश टिळक तो ट्रेल ऑर्गनाईज करतो. सो मोस्टली सॅटर्डे संडे त्याच्या ट्रेल्स असतात. आम्हाला एकदा ऑफ होता आणि आमचं असं झालं की जाऊया
आणि आम्ही गेलो अचानक रात्री ठरवून. आणि काय धमाल आली होती रे. रात्री नाही रात्री आम्ही ठरवलं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही निघालो. इतक्या आयत्या वेळेला प्लॅन करून आम्ही गेलो असं. अच्छा. हो आणि पाऊस भिजत आम्ही ट्रेल केला आहे. हो पाऊस, आम्ही चिंब ओल्या होतो दोघी. छान. आणि धमाल आली. आणि तिथे किस्सा नाही, किस्सा हा. सगळे आता म्हणजे फार ओळखीचे नाही वगैरे वगैरे. सुयश होता, पण सुयश तो सगळं सांगण्यात बिझी होता की हे झाड आहे, ते झाड आहे. बाय द वे ते जंगलात घेऊन जातात आपल्याला आणि जंगलातली सगळी माहिती देतात. बर. तर कोळीचं जाळं, आणि तिथला तो एक मुलगा आम्हाला सांगतोय की कोळी असं कोळी तसं वगैरे वगैरे. आणि त्याने विचारलं की तुम्हाला माहिती आहे का की कोळी त्याचं जाळं तिथून असं सोडतं. त्यावर आम्ही दोघी ना अशा जवळ पण नाही, मी या टोकाला ती त्या टोकाला, आणि आम्ही दोघी साधारण असं एकमेकींकडे बघून आम्ही केलं. मग त्याच्यावर ते काय म्हणाले? ते फक्त हसत होते आमच्या. त्यांनी असं हे केलं त्यांनी की आम्हाला सांगितलं आणि कोळी जाळं सोडतो. येस, आणि त्यावर आमचं हो खरंच कारण की स्पायडरमॅन तेच पाहिलं होतं फक्त. अच्छा, ठीक आहे. आणि उत्साह म्हणजे की आपल्याला येतं हे तर आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. छान. तू माझ्याबद्दल खूप मत बदलताय का रे. नाही इतके दिवस मला असं की प्रतीक्षा आहे, हा मैत्रीण आहे. उलट आज माझं तुझ्याविषयीचं मत तयार होत. किती दिवस कसं धावती भेट होत होती ना. आज कसं कोळी आहे, जाळं आहे.